आज ती हत्ती नेऊ नका म्हणून विनंती करणाऱ्या पोरासनी तुम्ही नेऊन तुरुंगात टाका लागला। ती पोरं नाहीत म्हणून त्यांच्या आई बापांना नेऊन टाका लागला। अरे दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करतो, तो जाऊन पाकिस्तान मध्ये जातो, त्याच्या घरातली भाऊ त्याच्या घरातल्या बायका माणसं निवांत मुंबईमध्ये फिराले, त्यांना अटक करण असा। आणि आमच्या हत्तीच्या प्रेमाला विरोध करणारी, हत्तीच्या प्रेमापोटी त्यांच्यावर स्पर्धा, तुम्हाला नुसता निवेदन करणारी पोरास गावणार म्हणून त्यांच्या आई बापांना नेऊन तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये त्रास द्यायला लागलाय। हे भारतीय संविधान आणि भारतातील पूर्वीच्या लोकांनी केलेल्या परंपरेला धक्का लावा लागला। जर त्या मुलांना आणि त्या मुलांच्या आई वडिलांना, तुमच्या पक्षासाठी भांडणं करणाऱ्या लोकांना तुम्ही क्लीन चिट देताय, इथं लाखो करोडो रुपये भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीन चिट देताय, डान्स बार चालवणाऱ्यांना क्लीन चिट, दारूची दुकानं चालवणाऱ्यांना क्लीन चिट, आणि आपल्या धर्माचा अधिकार मागणाऱ्यांना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मारताय, त्यांच्या आई वडिलांना नेऊन मारताय। मग तुमच्यात जर हिंमत असेल तर हे सरकारी प्रोटेक्शन काढून या, मग आमच्या आई वडिलांची सेवा करायला आणि त्यांचं संरक्षण करायला या जैन धर्माच्या मनगटात काय ताकद आहे ते तुम्हाला दाखवतो।